नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती दिसणार आहेत एक्सपर्ट इन फिजिक्स बाय सागर इंगे. आजच्या लेक्चरमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा पॉईंट डिस्कस करणार आहे, दॅट इज द कन्सेप्ट ऑफ डेन्सिटी इन फ्लुइड मेकॅनिक्स. फ्लुइड मेकॅनिक्समधला कन्सेप्ट ऑफ डेन्सिटी किंवा डेन्सिटी हा पार्ट आपण डिटेलमध्ये डिस्कस करतोय आज. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण कन्सेप्ट ऑफ फ्लुइड समजून घेतलं होतं. मग फ्लुइड्स ज्यावेळेस आपण समजून घेतो तर ते फ्लुइड अंडरस्टँड करण्यासाठी, फ्लुइडच्या डिफरंट कंडिशन अंडरस्टँड करण्यासाठी, म्हणजे हायड्रोस्टॅटिक असेल, हायड्रोडायनॅमिक्स असेल, तर त्या पार्टसाठी आपल्याला डेन्सिटी हा कॉन्सेप्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. मग आता आपण आपल्या डेली लाईफमध्ये किंवा आत्तापर्यंतच्या 8, 9, 10 किंवा 11 स्टँडर्डमध्ये आपण डेन्सिटीची बराचसा फेनॉमिना डिस्कस केला. जर आपण डेन्सिटी ऑफ वॉटर म्हणत असेल, डेन्सिटी ऑफ आईस म्हणत असेल, डेन्सिटी ऑफ एअर म्हणत असेल, तर व्हॉट इज मीन बाय द डेन्सिटी, ॲक्च्युअल काय डेन्सिटीची कन्सिडर, ती डेन्सिटी कशा पद्धतीने मेजर केली जाते हे आजच्या पार्टमध्ये आपण डिस्कस करूयात. ओके, मग सुरुवातीला आपण डेन्सिटीची डेफिनेशन बघूयात. आता डेन्सिटी म्हटलं तर एक सिम्पल डेफिनेशन आहे, द ratio of mass of fluid. आता फ्लुइड मध्ये डिस्कस करतोय म्हणून मी फ्लुइड म्हणेन, मास ऑफ सबस्टन्स म्हटलं तरी चालेल. मास ऑफ फ्लुइड, इथं लिक्विड म्हणू शकता तुम्ही, सबस्टन्स म्हणू शकतात, ओके, एअर म्हणू शकतात, कारण आपण आता हे फ्लुइडमध्ये डिस्कस करतोय. सो द रेशो ऑफ मास ऑफ फ्लुइड टू द इट्स व्हॉल्यूम is called density of that substance. म्हणजे डेन्सिटी कोड, इट इज सिम्पल, रेशो ऑफ मास ऑफ सबस्टन्स और फ्लुइड टू द इट्स व्हॅल्यूम. त्या सबस्टन्सचा आपण काय करतोय, डेन्सिटी मेजर करतोय. त्या डेन्सिटी मेजर करत असताना त्या सबस्टन्सचा मास घ्या आणि त्याला कशाने डिवाइड करा, व्हॅल्यूमने डिवाइड करा त्या सबस्टन्सच्या, तुम्हाला काय मिळेल, तर इज द डेन्सिटी ऑफ दॅट सबस्टन्स. सो डेन्सिटी इज डिनोटेड बाय a symbol rho. कशाने दाखवतो बघा, डेन्सिटी आपण रो या सिम्बॉलने दाखवली जाते. ओके, सो रो इज इक्वल टू, अकॉर्डिंग टू द डेफिनेशन, मास अपॉन वॉल्यूम. सो मास इज रिप्रेझेंटेड बाय द कॅपिटल M and volume is capital V. So density is equal to mass upon व्हॉल्यूम. ओके, सो इथं तुम्ही व्हॅल्यूमसाठी, माससाठी फॉर्म्युला तयार करू शकता, मास इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॅल्यूम, और आणखी याच्यानुसार व्हॅल्यूमसाठी राईट करू शकतात, व्हॅल्यूम इज इक्वल टू मास अपॉन डेन्सिटी. ओके, सो दिस इज द फेनॉमिना रिलेटेड अबाउट द डेन्सिटी. ओके, म्हणजेच मासच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल तर व्हॅल्यूमच्या इनवर्सली प्रोपोर्शनल डेन्सिटी. म्हणजे डेन्सिटी इंक्रीजेस, मास विल बी इंक्रीजेस, बट व्हॅल्यूम विल बी डिक्रीजेस. सो दिस इज द फेनॉमिना रिलेटेड अबाउट द डेन्सिटी. ओके, मग आता ह्या डेन्सिटी जर आपण बघितली तर डेन्सिटी इज मास अपॉन व्हॅल्यूम. मास सुद्धा स्केलर आहे, व्हॅल्यूम सुद्धा स्केलर आहे, म्हणजे डेन्सिटी सुद्धा काय येईल, स्केलर क्वांटिटी. सो डेन्सिटी रो आर स्केलर क्वांटिटी. कोणती क्वांटिटी, मग ही स्केलर क्वांटिटी. मग आपण हिचं जर SI युनिट जर बघितलं, SI युनिट ऑफ डेन्सिटी काय येईल, SI युनिट ऑफ डेन्सिटी इज kg per meter cube. kg per meter cube is the SI unit of density. After that CGS unit of density. आता SI युनिट कसं राईट केलं आपण, मास मेजर्ड इन kg, व्हॅल्यूम मेजर्ड इन मीटर क्यूब. सो kg पर मीटर क्यूब इज द SI युनिट ऑफ डेन्सिटी. आता त्याचं जर आपण CGS युनिट जर बघितलं, kgचं CGS युनिट इज ग्रॅम आणि मीटरचं सेंटीमीटर, सो सेंटीमीटर क्यूब. नंतर आपण ह्याच फिजिकल क्वांटिटीची इथं डायमेन्शन फाइंड आउट करू शकतो. सो डायमेन्शन ऑफ डेन्सिटी रो इज डायमेन्शन, सो ग्रॅम और मास, सो M1 अपॉन मीटर क्यूब, सो L⁻³ टाइम नाही आहे म्हणून सो T0. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ डेन्सिटी. ओके, जसं डेन्सिटीची काय झाली, डायमेन्शन झाले. आता बघा, तुम्हाला असंही विचारत होतं, फाइंड आउट द डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन डेन्सिटी ऑफ, समजा आपण शिर्डीमध्ये राहत असेल तर पॉप्युलेशन डेन्सिटी ऑफ शिर्डी, तुमच्या गावाची पॉप्युलेशन डेन्सिटी ऑफ युअर विलेज. ओके, तर ह्यावेळेस आपल्याला तरी म्हणजे ज्यावेळेस पॉप्युलेशन डेन्सिटी फाइंड करायची असेल त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला यूज करतो का, किंवा ज्यावेळेस नंबर ऑफ पार्टिकल्स
ओके, म्हणजेच आपल्याला नंबर ऑफ पार्टिकलची डेन्सिटी, समजा आपण एक आयनचा रॉड घेतला आणि ह्या आयनच्या रॉडमध्ये पॉप्युलेशन डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रॉन फाइंड करायची, पॉप्युलेशन डेन्सिटी ऑफ होल्स फाइंड आउट करायची. ज्यावेळेस आपण सेमीकंडक्टर हे चॅप्टर डिस्कस करणार त्यावेळेस ह्या कॉन्सेप्ट येतात. मग अशा वेळेस आपल्याला तिथे मास अपॉन व्हॉल्यूम हा फॉर्म्युला यूज करणं बरोबर आहे की चुकीचं आहे. म्हणजेच काय, मला हे सांगायचं की ज्यावेळेस डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन आपण फाइंड करणार आहे किंवा डेन्सिटी ऑफ नंबर ऑफ पार्टिकल्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन पर्टिक्युलर स्लॅब, त्यावेळेस आपल्याला मास अपॉन हा व्हॉल्यूम हा फॉर्म्युला आपण तिथे यूज करत नाही. हा फॉर्म्युला आपण मॅक्झिमम कुठे यूज करतो, दॅट इज अ फ्लुइड्समध्ये, सबस्टन्ससाठी. ओके, पण ज्यावेळेस आपल्याला पॉप्युलेशन डेन्सिटी फाइंड करायला सांगेल त्यावेळेस आपण काय घेणार, समजा हे आपलं विलेज आहे. ओके, ह्या विलेजचा एरिया आणि ह्या विलेजमध्ये राहणारे नंबर ऑफ पीपल्स. मग इथे डेन्सिटी काय असणार आहे, पॉप्युलेशन डेन्सिटी, रोपी मी राईट करतो, रोपी दॅट इज पॉप्युलेशन डेन्सिटी. दिस पॉप्युलेशन डेन्सिटी इज अ नंबर ऑफ पीपल्स डिवाइड बाय द एरिया ऑफ विलेज. तुमचं जे गाव जे आहे त्या गावाचा एरिया किंवा एरिया ऑफ दॅट पीपल्स लिव्हिंग इन दॅट एरिया, त्या हे पर्टिक्युलर एरियामध्ये राहणारे लोक. तिथं आपण काय करतो, पॉप्युलेशन डेन्सिटी. मग ती पॉप्युलेशन डेन्सिटी आपण देतो नंबर ऑफ पीपल्स पर मीटर स्क्वेअर. म्हणजे एका पर्टिक्युलर मीटर स्क्वेअरमध्ये एरिया, मीटर स्क्वेअर मेजर करतो, म्हणून मीटर स्क्वेअरमध्ये किती नंबर ऑफ पीपल्स राहतात तिथं पॉप्युलेशन डेन्सिटी मेजर केली जाते. ओके, इथं जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉनसाठी जर मेजर करायचे असेल तर व्हॅल्यूम ऑफ दॅट सॅप डिवाइड बाय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. मग किंवा आपण एक पर्टिक्युलर व्हॅल्यूम घेतला, मग 1 सेंटीमीटर क्यूब व्हॅल्यूम घेतला, मग या सेंटीमीटर क्यूबमध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे, मग नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डिवाइड बाय द व्हॅल्यूम ऑफ दॅट स्लॅब, व्हॅल्यूम ऑफ स्लॅब. म्हणजे इथे आपण मास ही कॉन्सेप्ट यूज करत नाही. लक्षात आलं, मास ही कॉन्सेप्ट कुठे यूज करतो आपण, तर ज्यावेळेस सबस्टन्स किंवा फ्लुइड असेल त्यावेळेस. ओके, सो दिस इज अ डिफरंट फेनोमिना रिलेटेड अबाउट द डेन्सिटी. आता आपण याच्यावरचा पुढचा पॉईंट, जी महत्त्वाची पॉईंट्स आहे या चॅप्टरमधली, ती आपण 1 बाय 1 डिस्कस करूयात. त्यातला पहिला पॉईंट आहे दॅट इज अ स्पेसिफिक वेट ऑर स्पेसिफिक डेन्सिटी. स्पेसिफिक वेट, त्यालाच आपण स्पेसिफिक डेन्सिटी असं म्हणतो. स्पेसिफिक डेन्सिटी ही आपण इथं रो स्पेसिफिकनी डिनोट करूयात. आता स्पेसिफिक वेट कशाला म्हणायचं किंवा स्पेसिफिक डेन्सिटी कशाला म्हणायचं ते आपण इथं समजून घेऊयात. आता ज्यावेळेस आपण एखादा सबस्टन्स घेतलं त्याचं वेट घेतो, दॅट इज वेट ऑफ गिवन सबस्टन्स टू द, कसला रेशो बघा, द रेशो ऑफ वेट ऑफ गिवन सबस्टन्स टू द वेट ऑफ वॉटर ॲट 4 डिग्री सेल्सिअस. म्हणजे इथं आपण वॉटरचा त्याचबरोबर गिवन सबस्टन्सचा या दोन्हींचा रेशो घेतो, पण वॉटरचा जो घेतो म्हणजे वॉटरचं जे वेट घेतो ते कितीला घेतो आपण, 0.4 डिग्री सेल्सिअस एवढ्या टेम्परेचरला आपण काय घेतो, वॉटरचं वेट घेत असतो. माझा इथे बघा, आपण जर याची डेफिनेशन राईट जर केली, द रेशो ऑफ द, मग स्पेसिफिक वेट स्पेसिफिक डेन्सिटी आपण ज्याला म्हणतो, मग याची डेफिनेशन आहे द रेशो ऑफ वेट ऑफ गिवन सबस्टन्स टू द its volume, the ratio of weight of given substance to its volume called as specific weight. त्याला आपण स्पेसिफिक डेन्सिटी असे म्हणतो, स्पेसिफिक वेट किंवा स्पेसिफिक डेन्सिटी, दॅट इज वेट ॲक्टिंग पर युनिट व्हॉल्यूम असे म्हटलं तरी झालं, और वेट ॲक्टिंग पर युनिट वॉल्यूम is called specific weight or specific density, weight acting per unit volume. मग आता हे आपण रो पेशंटनी दाखवतो, रो स्पेसिफिक
density or specific density or specific weight. So rho specific is equal to density specific or specific density is equal to weight of given substance, weight of given substance divided by, किंवा असं राईट करूयात आपण, weight of substance divided by the its volume. So that is W upon volume. W is a weight. Weight measured in m into g तुम्हाला माहिती आहे. So specific density is equal to m into g upon volume. Mass upon volume is the density of that liquid, त्याला मी फ्लुइड असं म्हणेल किंवा लिक्विड म्हणेल, mass upon volume into g. So formula for specific density or specific weight is equal to density of liquid. We can measure the specific weight of that liquid, that is the density of that liquid into acceleration due to gravity, यालाच म्हणलं तर specific density or specific weight. आता याचं जर युनिट जर बघितलं आपण, SI युनिट of specific weight is आता याचं युनिट kg per meter cube आणि ही डेन्सिटी kg per meter cube into acceleration meter per second square. So 1 meter get cancelled, so kg upon meter square into second square. कॉन्सेप्ट लक्षात आली तुमच्या, kg meter square into second square. So is kg upon meter square into second square. हेच आपण राईट करू शकतो, दॅट इज न्यूटन पर मीटर क्यूब. ओके, सो दिस इज अ SI युनिट ऑफ स्पेसिफिक वेट और स्पेसिफिक डेन्सिटी, kg अपॉन मीटर पर सेकंड स्क्वेअर किंवा न्यूटन पर मीटर क्यूब. ओके, न्यूटन तुम्हाला माहिती आहे, दॅट इज 1 न्यूटन इज इक्वल टू kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. कॉन्सेप्ट लक्षात आली. मग इथं घेतलं kg मीटर पर सेकंड स्क्वेअर, kg मीटर सेकंड स्क्वेअर इज अ न्यूटन, सो न्यूटन पर मीटर क्यूब. कॉन्सेप्ट लक्षात आली. kg मीटर सेकंड स्क्वेअर इज अ न्यूटन, kg मीटर अपॉन सेकंड स्क्वेअर इज अ न्यूटन, सो न्यूटन अपॉन मीटर क्यूब, न्यूटन अपॉन मीटर क्यूब. सो दिस इज अ SI युनिट ऑफ स्पेसिफिक वेट. याचे डायमेन्शन मिळेल बघा, डायमेन्शन ऑफ रो स्पेसिफिक माझा kg, so m1 मीटर क्यूब, मीटर स्क्वेअर, सो l raised to -2 आणि t raised to -2. So this is a dimension of specific density. आता त्यानंतर आपल्याला पुढची कॉन्सेप्ट, जी महत्त्वाची कॉन्सेप्ट जी आहे ती आपल्याला डिस्कस करायची. तुम्हाला स्पेसिफिक वेट किंवा स्पेसिफिक डेन्सिटी समजलीच असेल. आता आपण पुढची कॉन्सेप्ट जी आहे ती डिटेलमध्ये डिस्कस करत आहे, दॅट इज द रिलेटिव्ह डेन्सिटी. आता रिलेटिव्ह डेन्सिटी इन ब्रॅकेट दिला RD असं म्हणलं तर रिलेटिव्ह डेन्सिटी. But the relative density, it is the ratio of density of given substance to the density of water at 0 degree Celsius. काय म्हणलं बघा, relative density, the ratio of density of given substance किंवा fluid, given substance to the density of water at 4 degree Celsius. Okay, so this is the concept of relative density. आता ह्या relative density आपण इथं फॉर्म्युला जर घेतला, that is relative density is equal to density of given substance. मग density of fluid म्हणेल मी, density of fluid divided by density of water at 4 degree Celsius. टेम्परेचर किती येणार,
4 डिग्री सेल्सिअस. ह्या दोन्हीचा रेशो म्हणजे तुम्हाला काय मिळेल रिलेटिव्ह डेन्सिटी. म्हणजेच एखाद्या पार्टिकलची डेन्सिटी कोणासंग कंपेअर केली जाते, कोणत्याही सबस्टन्स, फ्लुइडच्या कोणत्याही सबस्टन्स असेल तर त्या सबस्टन्सची डेन्सिटी ही कोणाबरोबर कंपेअर केली जाते, तर वॉटरबरोबर कंपेअर केली जाते. सो डेन्सिटी ऑफ फ्लुइड्स टू द डेन्सिटी ऑफ वॉटर at 0 degree Celsius. So simply RD is equal to density of fluid. Now the density of fluid, that is rho, density of fluid, so rho of liquid upon density of water, so density of water. आता नुमरेटरला पण डेन्सिटी आहे, डिनॉमिनेटरला पण डेन्सिटी. सो डेन्सिटी अपॉन डेन्सिटी इज अ युनिटलेस क्वांटिटी. म्हणजेच याला तुमची जी रिलेटिव्ह डेन्सिटी असणार आहे ही युनिटलेस ॲज वेल ॲज डायमेन्शनलेस ही क्वांटिटी असणार आहे. याला कोणत्याही प्रकारचं युनिट नसणार आहे. ओके, सो वी सिम्पली से दॅट रिलेटिव्ह डेन्सिटी आर युनिटलेस ॲज वेल ॲज dimensionless quantity, unitless as well as dimensionless quantity. Okay, so this is the concept of relative density. आता relative density नंतर आपण आणखी एक पुढं महत्त्वाची टर्म डिस्कस करायची, दॅट इज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय टर्म आहे ती समजून घेऊयात. Specific gravity. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि रिलेटिव्ह डेन्सिटी ह्या जर बघितल्यात आपण जवळजवळ सेमच टर्म आहे. ओके, यांच्या डेफिनेशनमध्ये थोडासा चेंजेस आहे, पण आपल्याला जे फायनल इक्वेशन जे मिळेल ते दोन्हीचंही सारखंच मिळेल. ओके, ते कशा पद्धतीने केलं जातं बघा. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, द रेशो ऑफ, काय डेफिनेशन आहे, द रेशो ऑफ स्पेसिफिक वेट किंवा काय अडचण नाही, स्पेसिफिक वेट ऑफ गिवन सबस्टन्स, ज्या सबस्टन्सची आपण काय मेजर करायची, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मेजर करायची, त्या सबस्टन्सचं स्पेसिफिक वेट. सो द रेशिओ ऑफ स्पेसिफिक वेट ऑफ गिवन सबस्टन्स किंवा फ्लुइड आपण इथे घेऊ शकतो, स्पेसिफिक सबस्टन्स टू द स्पेसिफिक वेट at specific weight of water at 0 degree Celsius is called specific gravity. कॉन्सेप्ट लक्षात येते तुमच्या, काय म्हणतोय बघा आपण, द रेशिओ ऑफ स्पेसिफिक वेट ऑफ गिवन सबस्टन्स टू द स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर ॲट 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे आपण इथं वॉटरचंही स्पेसिफिक वेट घेतो आहे आणि ज्या सबस्टन्सची आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फाइंड करायची त्या सबस्टन्सचंही काय घेतो आहे, स्पेसिफिक वेट घेतो आहे. स्पेसिफिक वेट आपण इथं डेफिनेशनद्वारे डिस्कस केलं आहे. स्पेसिफिक वेट काय आहे, ते स्पेसिफिक वेट ऑफ गिवन सबस्टन्स टू द स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर ॲट 0 डिग्री सेल्सिअस. ह्या दोन्हीचा रेशो म्हणजे आपल्याला काय मिळतो, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मिळते. सो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी is equal to specific weight of substance किंवा fluid divided by specific weight of water. ओके, मग आता स्पेसिफिक वेट जर घेतलं किंवा रिलेटिव्ह आपण त्याला स्पेसिफिक डेन्सिटी मिळतो, त्याचा फॉर्म्युला आहे रो एल जी किंवा रो डेन्सिटी ऑफ दॅट सबस्टन्स इंटू acceleration due to gravity. So I simply say that is specific weight of fluids. So I take as liquid. So liquid, so rho L into G upon water साठी काय
rho W into G. Rho L is a density of liquid, rho W is a density of water, G is acceleration due to gravity. मग इथे परत G कॅन्सल होईल, म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज इक्वल टू रो एल अपॉन रो डब्ल्यू. आता आपण हे इक्वेशन नंतर रिलेटिव्ह डेन्सिटीचं इक्वेशन जर कम्पेअर केलं तर रिलेटिव्ह डेन्सिटीलाच आपण काय म्हणतो, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणतो. कारण दोन्हींचे LHS जी आहे, RHS जी आहे ते आपल्याला कशी मिळते, एक सारखीच मिळते, दॅट इज रो एल अपॉन डब्ल्यू, तिकडेही रो एल अपॉन डब्ल्यू. सो रिलेटिव्ह डेन्सिटी अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आर द सेम टर्म. हे दोन्ही काय आहेत, सेमच टर्म आहे. याचा बऱ्याच ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना यूज होत असतो. मग अशा वेळेस तुम्हाला जर प्रॉब्लेमचं स्पेसिफिक वेट दिलं असेल किंवा त्याचं व्हॅल्यूम दिलं असेल तर त्यावेळेस त्याला स्पेसिफिक वेट कशा पद्धतीने फाईंड केलं जातं, नंतर रिलेटिव्ह डेन्सिटी कशा पद्धतीने फाईंड करता येईल आणि नंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशा पद्धतीने फाईंड आउट करता येईल, हे आपण त्या न्यूमरिकल्सनुसार इथं सॉल्व्ह करू शकतो. ओके. आता त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काही नोट्स पॉईंट इम्पॉर्टंट जी तुम्हाला एक्झामसाठी न्यूमरिकलसाठी ह्या कॉन्सेप्टचा यूज होईल, ती काही कॉन्सेप्ट आपण इथं डिस्कस करूयात. मग आता आपण इथं पहिला नोट पॉईंट घेऊयात. नोट पॉईंट काय बघा, इफ m1 be the mass of liquid of density rho 1 and m2 be the mass of liquid of density rho 2. म्हणजे बघा इथं आपण दोन सबस्टन्स घेतोय. पहिल्या सबस्टन्सचा मास m1 आहे, दुसऱ्या सबस्टन्सचा मास m2 आहे. पहिल्या सबस्टन्सची डेन्सिटी किंवा पहिल्या लिक्विडची डेन्सिटी रो 1 आहे, दुसऱ्या लिक्विडची डेन्सिटी जे सेकंड लिक्विड आपण इथं यूज करतोय त्या सेकंड लिक्विडची डेन्सिटी रो 2 आहे. त्यावेळेस हे दोन लिक्विड ज्यावेळेस आपण मिक्स करणार आहे त्यावेळेस त्या मिक्सचरची डेन्सिटी काय मिळेल. मग देन द डेन्सिटी ऑफ मिक्सचर म्हणजे दोन्ही सबस्टन्स जर आपण मिक्स केले तर त्या मिक्सचरची डेन्सिटी काय मिळेल ते आपण इथे फाइंड आउट करणार. सो डेन्सिटी ऑफ मिक्सचर इज इक्वल टू मास ऑफ मिक्सचर डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ मिक्सचर. ओके, दोन्ही मिक्स केले तर मग डेन्सिटी ऑफ मिक्सचर. मग आता इथं आपण जर मास जर घेतलं तर टोटल मास मिळेल आपल्याला, मास m इज इक्वल टू मिक्सचर इज इक्वल टू जरी म्हटलं तरी चालेल, इज इक्वल टू m1 प्लस m2 अँड m1 प्लस m2. नंतर हे झालं मास. आता आपण जर व्हॅल्यूमबद्दल जर इथं विचार जर केला तर आपल्याला व्हॅल्यूम ऑफ फर्स्ट लिक्विड V1 मिळेल, दॅट इज m1 अपॉन रो 1 आणि सेकंड लिक्विडचं व्हॅल्यू मिळेल रो 2 इज इक्वल टू m2 अपॉन रो 2. ओके. मग आता टोटल व्हॅल्यूम असणार आपलं, दॅट इज व्हॅल्यूम ऑफ मिक्सचर इज इक्वल टू V1 प्लस V2. मग आता इथं आपण ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो, दॅट इज डेन्सिटी ऑफ मिक्सचरमध्ये याला एक पण इक्वेशन नंबर 1 म्हणलं आहे. डेन्सिटी ऑफ मिक्सचर इज इक्वल टू मास ऑफ मिक्सचर डिवाइड बाय द व्हॅल्यूम ऑफ मिक्सचर, दॅट इज m1 प्लस m2 अपॉन V1 प्लस V2. मग आता इथं व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली आपण, मिक्सचर इज इक्वल टू m1 प्लस m2 अपॉन रो 1 प्लस m2 अपॉन रो 2. V1 आणि V2च्या व्हॅल्यूमच्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केल्या. आता आपण इथे आणखी एक केस घेतली, इफ m1 इज इक्वल टू m2 इज इक्वल टू m. त्यास हे इक्वेशन कसं राईट करता येईल बघा आपल्याला, डेन्सिटी ऑफ मिक्सचर. मग डेन्सिटी ऑफ मिक्सचर आपल्याला मिळेल, दॅट इज m प्लस m अपॉन रो 1 प्लस m अपॉन रो 2. मग बघा इथे m प्लस m किती होईल, ट्वाईस m अपॉन इथं आता डिनॉमिनेटर आपण जर सेम केला, रो 2 याला मल्टिप्लाय डिवाइड केला आणि रो 1 याला मल्टिप्लाय डिवाइड केलं म्हणजे रो 2 ह्या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय डिवाइड करणार आणि रो 1 ह्या
पूर्ण टर्मला मल्टिप्लाय आणि डिवाइड करणं. इथं काय होईल बघा, m1 इंटू रो 2 अपॉन रो 1 प्लस m1 इंटू रो 1 किंवा m इंटू रो 1 आपण रो 1 इंटू रो 2 रो 1 इंटू रो 2. म्हणजे कसं येईल फायनली बघा. सो डेन्सिटी ऑफ मिक्सचर इज इक्वल टू ट्वाइस m अपॉन m इंटू रो 2 प्लस m इंटू रो 1 अपॉन रो 1 इंटू रो 2. आता इथून आपण ही टर्म न्यूमरेटरला नेली, ट्वाइस m इंटू रो 1 इंटू रो 2, ही टर्म आपण न्यूमरेटरला नेली, डिवाइड बाय m रो 1 प्लस m रो 2. ओके, आता बघा ट्वाइस m इंटू रो 1 रो 2 हा झाला न्यूमरेटर, डिवाइड बाय डिनोमिनेटरमध्ये m कॉमन घेतला तर रो 1 प्लस रो 2 ही m कॅट कॅन्सल. सो डेन्सिटी ऑफ मिक्सचर तुम्हाला मिळेल, डेन्सिटी ऑफ मिक्सचर इज इक्वल टू रो 1 रो 2 अपॉन 2 इंटू रो 1 रो 2 अपॉन रो 1 प्लस रो 2. सो दिस इज द डेन्सिटी ऑफ मिक्सचर. पण कधी जर मासेस सेम असेल तर, कॉन्सेप्ट लक्षात मास जर सेम असेल तर डेन्सिटी ऑफ मिक्सचर मिळेल तुम्हाला 2 रो 1 रो 2 अपॉन रो 1 प्लस रो 2. कॉन्सेप्ट लक्षात पहिली केस. आता त्याच्यानंतर आपण सेकंड नोट पॉईंट इथे डिस्कस करतोय. लेट V1 be the value of liquid of density rho 1 and V2 be the volume of liquid of density रो 2. आता पहिल्या केसमध्ये आपल्याला काय नोन होतं, मास आणि डेन्सिटी नोन होती. ओके, तिथं आपण व्हॅल्यूम फाइंड आउट केलं आणि डेन्सिटी ऑफ मिक्सचर फाइंड आउट केलं. आताच्या कंडिशनमध्ये आपण काय नोन आहे, व्हॅल्यूम नोन आहे, डेन्सिटी नोन आहे, मास अननोन आहे. ओके, पण त्यावेळेस डेन्सिटी ऑफ मिक्सचर कसं फाइंड केलं जातं ते बघूया. देन डेन्सिटी ऑफ मिक्सचर आता इथं दोनच सबस्टन्स आहे म्हणून इथं डेन्सिटी ऑफ मिक्सचर काय येईल बघा, इज इक्वल टू m1 प्लस m2 अपॉन v1 प्लस v2. बरोबर की नाही. मग आपल्याला इकडे m1 कॅल्क्युलेट करता येईल. m1 इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॅल्यूम, सो रो 1 इंटू v1 अँड m2 इज इक्वल काय येईल, रो 2 इंटू v2. सेकंड पार्टचं मास इज इक्वल टू सेकंड पार्टची डेन्सिटी इंटू त्याचा व्हॉल्यूम. सो डेन्सिटी ऑफ मिक्सचर इज इक्वल टू m1 आणि m2 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. सो रो 1 v1 प्लस रो 2 v2 अपॉन v1 प्लस v2 आणि इथं आपण परत घेतलं दॅट इज v1 इज इक्वल टू v2 इज इक्वल टू v. आता सगळ्यांचे व्हॅल्यूम जर सेम असेल, दोन्ही सबस्टन्सचं जर व्हॅल्यूम जर सेम असेल तर डेन्सिटी ऑफ मिक्सचर काय मिळेल बघा, डेन्सिटी ऑफ मिक्सचर इज इक्वल टू रो 1 v1 v प्लस रो 2 v अपॉन v प्लस v दॅट इज रो 1 v प्लस रो 2 v अपॉन 2v. आता न्यूमरेटरमधून आपण v कॉमन घेतलं तर काय होईल, v इन ब्रॅकेट रो 1 प्लस रो 2 अपॉन 2v, v गेट कॅन्सल. सो डेन्सिटी ऑफ मिक्सचर तुम्हाला इथे मिळेल, डेन्सिटी ऑफ मिक्सचर मिळेल तुम्हाला रो 1 प्लस रो 2 अपॉन 2. मग अशा पद्धतीने आपण हे दोन नोट पॉईंट बघितले. एका नोट पॉईंटमध्ये आपल्याला काय नोन होतं, तर आपल्याला मास अँड डेन्सिटी नोन होती, त्यावेळेस आपण डेन्सिटी ऑफ मिक्सचर फाइंड आउट केलं. आणि दुसऱ्या केसमध्ये आपल्याला काय नोन होतं, व्हॅल्यूम आणि डेन्सिटी नोन होती. ओके, त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला इथे डिस्कस केला. ओके, दिस इज जनरल फॉर्म्युला आणि दिस इज अ जनरल फॉर्म्युला. ओके, आणि जर व्हॅल्यूम जर सेम जर असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला मिळेल. तर ह्या टाईपचे न्यूमेरिकल्स तुम्हाला एक्झामला विचारले जातात, त्यावरची प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता आली पाहिजे. ओके, तर कन्सेप्ट ऑफ डेन्सिटीवरती आजचं आपलं हे लेक्चर आहे ते आपण इथं थांबवतोय. लेक्चर जर आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ओके, थँक्यू.